नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षाचं वाटप केलेलं आहे। परंतु ही जी ई रिक्षा दिव्यांग बांधवांना वाटप केलेली आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि या संदर्भात दिव्यांग बांधवांनी न्यायालयामध्ये कोर्टामध्ये या ई रिक्षा संदर्भात या योजनेसंदर्भात या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवरती या ठिकाणी महत्त्वाची सुनावणी झालेली आहे। परंतु ही याचिका सादर करत असताना दिव्यांग बांधवांनी ई रिक्षा संदर्भात कोणकोणत्या अडचणी सांगितल्यात या सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी जी ई रिक्षा वाटप केलेली आहे या ई रिक्षाची जी बॅटरी दिली जाते ही अतिशय कमकुवत आहे, त्याचबरोबर आसन व्यवस्था नीट नाहीये। वाहतूक करताना रिक्षा अचानक हायब्रिड होऊन एका बाजूला कळते, त्याचबरोबर त्याने प्रवासी चालकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। ही जी ई रिक्षा दिलेली आहे ही रिक्षा बनवण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल या ठिकाणी वापरले गेलेले आहेत। त्याचबरोबर ही जी ई रिक्षा बनवणारी जी कंपनी आहे ही कंपनी हरियाणाची असून रिक्षाचे स्पेअर पार्ट्स महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीत। अनेक रिक्षा सध्या धूळ खात पडलेला आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी दिव्यांगांना दिलेल्या ई रिक्षा सदोष असल्याच्या संदर्भात या ठिकाणी हायकोर्टाची सामाजिक व न्याय विशेष विभागाला नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय या ठिकाणी बघून घेऊया आपण। दिव्यांगांना देण्यात आलेल्या ई रिक्षामध्ये दोष असल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याचा खुलासा करण्यासाठी न्यायालयाने सामाजिक न्याय विशेष विभागाला या ठिकाणी नोटीस धाडलेली आहे आणि यामध्ये बघा, सुनील प्रभाकर सूर्यवंशी यांच्यासह 100हून अधिक जणांनी दोष असलेल्या ई रिक्षा संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत याचिका दाखल केलेली आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। या सर्व याचिकाकर्त्यांना देण्यात आलेल्या ई रिक्षामध्ये दोष असल्याचे या ठिकाणी सरोदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे आणि याची दखल घेत न्यायालयाने सामाजिक व न्याय विशेष विभागासह अपंग कल्याण खाते अपंग या ठिकाणी वित्त विभाग किंवा विकास महामंडळाला नोटीस बजावलेली आहे आणि ई रिक्षाची सविस्तर माहिती असलेले अपंग कल्याण विभाग अपंग महामंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्याने पुढील सुनावणीला न्यायालयामध्ये हजर राहावे असे आदेश या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की राज्य सरकारच्या माध्यमातून जी ई रिक्षा दिली होती त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्रुटी आहेत। दिलेली ई रिक्षा ही कितपत उपयोगी दिव्यांग बांधवांसाठी आहे याचा विचार न करता फक्त वाटायचं म्हणून वाटलेले आहेत। यामध्ये अनेक त्रुटी आहेत, या त्रुटी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि आत्ता या संदर्भात सामाजिक न्याय विशेष विभाग किंवा महामंडळ यांना या ठिकाणी सुनावणीला हजर राहायचं आहे की हे जे काही तुम्ही उपक्रम किंवा ई रिक्षा वाटप केलेले आहेत त्यामध्ये चांगलं काय आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगा, नाहीतर या संदर्भात न्यायालयाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय दिला जाणार। आता हा निर्णय नेमका कोणता असणार हे आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।